तर हाय मित्रांनो, माझं नाव आकाश बनकर, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आणि जे माझे व्हिडिओज आधीपासून यूट्यूबवर बघतात ते डेली अर्निंगचे, उबरवर मी डेली पुण्यामध्ये काम करतो। तर त्यांना माहीत असेल मी काही दिवसांनी बोललेलो की मुंबईला जाणार आहे, कारण माझ्या भावाचं ऑपरेशन आहे। तर 10 दिवस आपल्याला 5 ते 10 दिवस तर हमखास लागणार आहेत। तर ते लास्ट व्हिडिओ मी अपडेट केली ती आपली 26 तारखेच्या अर्निंगची। त्यानंतर 27ला आपण मुंबईमध्ये आलो, 27, 28 आपले 2 दिवस मुंबईमध्ये 28, 29 मुंबईमध्ये गेलेत। आणि आज तारीख आहे 30। तर आज 30 तारखेला आपण आता सकाळच्या वाजले 8-10। तर आपण आता मुंबईमध्ये रॅपिडोला लॉग इन केलं आहे आणि उबरवर लॉग इन केले। तर सिटी दोघांची चॅनल मुंबई टाकली आहे आणि आता मुंबईमध्ये इथं चुनापट्टी सायनला आहे आणि सकाळचे 8-10 झाले। तर आज आपण अर्निंग चालू करतोय। तर आज आपल्याला बघायचं की मुंबईमध्ये अर्निंग कशी होती। आता मुंबई आपल्याकडे परमिट गाडी तर आपण 10 दिवस 5-10 दिवस गाडी बंद ठेवून आपल्याकडे आपलं चालणार नाही, कारण आपल्याला EMI झाला, परत सर्व्हिसिंगचे खर्च, बाकीचे खर्च वगैरे पण येतात। तर की जर भावाला ॲडमिट केलं तर तिथं एक जण थांबलं तरी, माझी आई थांबली आहे तर एक जण थांबलं तरी चालतंय। तर मी इथं आहे। आता माझ्या जास्त लोकांना इथं, म्हणजे जे माझे व्हिडिओ डेलीचे बघतात त्यांना माहीत नसेल मी प्रॉपर मुंबईचा आहे। त्यामुळे मुंबई माझ्यासाठी तर नवीन नाही आहे, कारण माझं एज्युकेशन, माझा जन्म इकडलाच आहे। मी सायनलाच आधी राहिला होतो, मला 2 ते 2.5 वर्ष झालेत पुण्यात येऊन। त्यामुळे तर मला मुंबई ही नवीन आहे। तिथलं मुंबईच्या ट्रॅफिकची सवय मला आहे, मुंबईचे रस्ते वगैरे मला माहिती आहे। त्यामुळे मला असं काही वेगळं वाटत नाही इथं काम करायचं म्हटलं तरी पण। तर 10 दिवस मी इथंच काम करणार आहे। तर इकडली अर्निंग कशी होती, मुंबईमध्ये कोण राहत असेल तर कोण याचा विचार असेल तर त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ बनवतोय की किंवा बायचान्स जर कोणी इथं आलं इंटरसिटी ट्रिप वगैरे घेऊन, तर इथं कशा अर्निंग करू शकतो, कोणता ॲप आपल्यासाठी चांगला आहे, त्यासाठी डेली व्लॉग बनवतोय मी मुंबईचे। तर आज आपला पहिला दिवस आहे कामाचा। तर मुंबईत एक थोडाफार पुण्यापेक्षा चांगलं आहे की इथं CNG जो आहे 79 रुपीज आहे। मी इथं तुम्हाला पंपाचं हे स्क्रीनशॉट शेअर करतो, 79 रुपयांनी आणि आपल्या पुण्यामध्ये 89नी। तर एवढा 10 रुपयाचा तर फरक आहे। प्लस इथं आता मी उबर आणि रॅपिडो घेतले, बट उबरवर असं काही रिचार्जचं काही सिस्टम दिसत नाही आहे। रॅपिडो पण रिचार्जचं सिस्टम नाही आहे, पण ते आता कोणत्या बेसिसवर आहे, कसे राईड काय रेटने भेटतात, ते काय कमिशन आहे का काय, ते आपल्याला अजून मला समजलं नाही। आता मी आज 4-5 राईड मारतो। 4-5 राईड मारल्यानंतर तुम्हाला मी आज इन्फॉर्मेशन देईल की मुंबईमध्ये मला 4-5 राईड मारतो, 2-3 वाजेपर्यंत, म्हणजे आपला एक अंदाज येईल की कोणता ॲप कसं काम करतं। तर ठीक आहे मित्रांनो, बघूया आता आपण रॅपिडो आणि उबरला ऑनलाईन जाऊया। पहिली ट्रिप आपल्याला कुठली लागते, मी 4-5 ट्रिप ड्रॉप केल्यानंतर तुम्हाला पूर्ण डिटेल देतो। ठीक आहे, तर भेटूया थोड्या वेळाने। ट्रिप लागली आपल्याला मरबाल हिलवरनं, जो गोरेगावला ड्रॉप करायची होती, ती उबरकडनं ट्रिप लागली। तर त्याच्या आपल्याला कस्टमरकडनं तर आपण घेतले टोटल 889 रुपये, म्हणजे 890 रुपये समजा, ठीक आहे। आणि किलोमीटर टोटल 25 किलोमीटर भरलंय। आणि जाताना आपल्याला वर्ली सिलिंग, तुम्हाला माहिती असं वर्ली सिलिंग लागलेला, त्याच्यावर टोल लागतो तुम्हाला, म्हणजे तो वर्ली सिलिंग साठी वर्ली टू बँड्रा, बँड्रा टू वर्ली। तुम्ही जो कोणता राऊंड घ्यायचा, म्हणजे वर्ली टू बँड्रा असाल तेव्हा पण तुम्हाला टोल लागणार, बँड्रा तुम्ही वर्ली असाल तेव्हा पण तुम्हाला टोल लागणार। 100 रुपयाचा टोल असतो, 100 रुपये टोल फास्टॅगवरून पे करायचा असतो। जर तुम्ही कॅशने पे करता तर डबल पे करावं लागेल। तर ठीक आहे, तर पण तो पण आपल्याला ॲड झाला, जो आपला फास्टॅग कट झाला ते पण पैसे आपल्याला ॲड झालेत। तर टोटल कस्टमरकडनं 889 रुपये घेतलेत, म्हणजे आपल्याला तर दिलेत उबरनी 555 रुपये। हे सगळं साईडला काढलं, टोल वगैरे साईडला काढलं, तर टोल आणि उबरचं कमिशन वगैरे साईडला काढलं तर 555 रुपये आपल्याला दिले 25 किलोमीटरचे, म्हणजे पर किलोमीटर ते 20 ते 21 रुपयांनी ही ट्रिप, 20 रुपयांनी पकडा ही ट्रिप पडली आहे। आणि यातून उबरचं कमिशन आहे 229 रुपये। तर बघा, एवढं म्हणजे मुंबईला जेवढे लॉंग ट्रिप घेताल तेवढं एक्स्ट्रा चार्जेस करते, म्हणजे सॉरी 229 नाही, टोटल उबरनी आपल्याला 25 किलोमीटरच्या ट्रिपचे 555 दिले। टोलच्या साईडला काढले तर उबरनी त्यांचं कमिशन घेतलं 166 रुपये, 0.31 रुपये। मी स्क्रीनशॉट शेअर करतो बघा। तर हेच की मुंबईमध्ये लॉंग ट्रिप घेणं म्हणजे उबरला कमिशन देण्यासारखंच आहे, उबरला जास्त कमिशन देण्यासारखं आहे। तर हे तर ओव्हरऑल मला हे सांगायचं आहे की मुंबईमध्ये सिस्टम अशी, उबरमध्ये आपल्या पुण्यात जसं रिचार्ज वगैरे आहे की 10 ट्रिप मारले तर 89 रुपीज कट होणार, 10च्या वर मारले तर 149 रुपये वॉलेटमधून मायनस होतात रिचार्जचे, बाकी ते फक्त प्लॅटफॉर्म चार्जेस ते घेतले जातात। पण मुंबईमध्ये तसं नाही, मुंबईत जसं पहिलं आपलं उबर घेत होतं चार्जेस, कमिशन घेत होतं, तसं सेम अजून मुंबईमध्ये आहे। मुंबईमध्ये काही चेंजेस नाही। मुंबईमध्ये रॅपिडोमध्ये आपल्याला फायदा आहे। रॅपिडोमध्ये जसं पुण्यामध्ये आपल्याला रॅपिडोचे रिचार्ज मारायला लागतात, वन डेचं 61 रुपीचं वन डे अनलिमिटेड, किंवा 41 रुपीज 500 रुपीजपर्यंत अर्निंग, जे रॅपिडोची रिचार्जचं आहे। तुम्हाला हे स्क्रीनशॉट मी शेअर करतो। हे सिस्टम मुंबईत नाही। मुंबईमध्ये रॅपिडो 1ही रुपया कमिशन घेत नाहीये, 1ही रुपयाचा आपल्याला रिचार्ज मारावा लागत नाही। रॅपिडो टोटली फ्री आहे मुंबईमध्ये। तर सकाळपासून मी म्हणून त्यानंतर मी कंटिन्यू रॅपिडो ट्रिप ठेवल्यात, कारण रॅपिडो रेट पण चांगला भेटतोय, प्लस काही रिचार्ज पण करायची गरज नाहीये, नाही काही कमिशन वगैरे काही द्यायची नाही। तर पुढचा आपण रॅपिडोच्या ट्रिप बघूया। त्यानंतर मी
तर आपण आता रॅपिडोची पुढची ट्रिप बघूया. तर मला उबरची जी ट्रिप मी आज ड्रॉप केली जोगेश्वरीला, तर तिकडनं मला म्हणजे गोरेगाव जोगेश्वरी बाजूलाच आहे, जसं पिंपरी चिंचवड त्या टाईपमध्येच. तर जोगेश्वरीवरनं मला जोगेश्वरीवरनं बँड्रा वेस्टला ड्रॉप केलं. 12.7 किलोमीटरचे मला 339 रुपये भेटले, म्हणजे पर किलोमीटर 26.69. तर हा पण आपल्याला म्हणजे बघा रेट असे आहेत मुंबई, आणि त्याच्यापाठी रॅपिडो नाही एकही रुपया कमिशन घेतला नाही आहे ना, असं की वॉलेटमध्ये मायनस प्लस असं काही झालं नाही आहे, नाही मला मी कुठला रिचार्ज वगैरे केला आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याची पुढची ट्रिप मला लागली तेच बँड्रावरनं चेंबूरला ड्रॉप करायचं. चेंबूरला ड्रॉप केलं 9.17 किलोमीटरचे 194 रुपये भेटलेत, तर टोटल पर किलोमीटर 21.16 रुपये. त्यानंतर परत मी चेंबूरवरनंच कुर्ला नेहरू नगर तिकडनं म्हणजे 2.5 किलोमीटरचा पिकअप होता आणि ड्रॉप होता 18.98 किलोमीटर, तर 340 रुपये भेटले पर किलोमीटर 17.91. तर हा रेट आहे रॅपिड होता मुंबईमध्ये, म्हणजे ट्रॅफिक वाईज वगैरे पण तिथे रेट अपडाऊन होता ते. आणि पण हे एवढंच एक चांगलं की याच्यामध्ये काही एकही कमिशन नाही आहे, काही नाही आहे. सकाळपासून 8 ते आता वाजलेत 2:30 वाजायला आलेत. तर टोटल माझी आजची अर्निंग सांगतो. रॅपिडो आपण आतापर्यंत जी अर्निंग केली 1274 रुपये, 1274 प्लस जी 555ची उबरची ट्रिप मारलेली आपण ती करा 555, मग टोटल 1829चं काम केलंय. आणि CNG माझ्यामध्ये आता सकाळपासून माझा 300 रुपयाचा 350 रुपयाचा गेला असेल. ठीक आहे, मायनस 350 तरी केले, तर प्रॉफिट ओव्हर सकाळपासून 1400चा आपला प्रॉफिट झाला आहे. अजून मी आता 5 वाजेपर्यंत जरी केलं ना, तर आज आपला जो डेलीचा टार्गेट पुन्हा 2000 तो नक्की पार होईल. बट मी ट्राय करेन की आता रॅपिडोच करायचं, कारण इथं उबरला कमिशन द्यावं लागतं आणि कमिशन खूप जास्त आहे. म्हणजे तुम्हीच बघा, जर आपल्याला ती मोठी ट्रिप देते 555 रुपयाची, त्यापाठी ते 160-150 रुपये कमिशन घेते. तर मला वाटत नाही, आणि पर किलोमीटर 20-19 देते. जर रेट चांगला असेल तर द्यायला काय वाटत नाही आपल्याला, म्हणजे 20 रुपयांनी आपण तसं पण पुण्यात मारतो. जर मुंबईत पण असं म्हणजे मला इथला एरिया नॉलेज आहे. तुम्हाला दुसरं एक गोष्ट सांगतो, मला इथला एरिया नॉलेज आहे, त्यामुळं कशी कुठं ट्रॅफिक असेल ना असेल एवढा मला अंदाज आहे. ठीक आहे. तर आता व्हिडिओ लॉंग होते, आपला टाइम पण जातोय. तर आता मी रॅपिडोवर ट्रिप चालू करतो, उबर पण लॉगिंग ठेवणार आहे. जर परवडण्यासारखी ट्रिप आली तर एक्सेप्ट करायची, नाही तर मग रॅपिडो कंटिन्यू करूया. बघू रॅपिडो जर कंटिन्यू ट्रिप आली तर चांगलीच गोष्ट आहे. बाकीची दिवसाच्या शेवटी बघूया आपली अर्निंग किती होती. पुढची ट्रिप लागल्या आपल्याला अंधेरीवरनं महालक्ष्मीला ड्रॉप करायचं आहे. 300 काय ती प्राईस दाखवलेली. आता रॅपिडो करणं ट्रिप पडत होते, पण काय एवढे चांगले नव्हते, 100-150 पडत होते जिथं ज्या एरिया ट्रॅफिक वगैरे, म्हणून एक्सेप्ट नाही केला. आता महालक्ष्मीचे एक्सेप्ट केले, कारण जाताना आपल्याला तो बँड्राचा रिकामा रोडच लागतो, प्लस वर्ली सिलिंग्स आणि एक नवीन रोड झाला वर्ली साईडला, कोस्टलचा अंडरग्राऊंड आहे. तर त्यामुळं ही ट्रिप लवकर कंप्लीट होईल म्हणून एक्सेप्ट केली आहे. तर बघूया कस्टमरला पिकअप पुढे ड्रॉप केला, बघूया किती वेळात ट्रिप कंप्लीट होती. हां, तर मित्रांनो, जे तुम्ही शेवटचं जी व्हिडिओ बघितली हायवेची, म्हणजे जे सिलिंग्स वगैरे होते तो रोड आहे वर्ली सिलिंगचा. ठीक आहे. तो रोड पार करताना तुम्ही बघितला असेल, टोल लागला असेल, टोल आपल्याला 100 रुपये पे करावा लागतो. तर आणि तो आपल्याला आपल्या बिलमध्ये ॲड होऊन ऑटोमॅटिकली ॲड होऊन येतो. तर ती जी लास्ट ट्रिप होती जी आपण घेतलेली अंधेरी वेस्टवरनं महालक्ष्मी मंदिरला ड्रॉप करायचं होतं. तर आपण ड्रॉप केले, त्याचे आपल्याला 25 किलोमीटरचे 290 रुपये भेटले. मग पर किलोमीटर ते समजा 12-13 रुपयांनी ट्रिप होती. टायमिंग आपल्याला कमी लागला, 40 मिनिटाच्या आसपास लागला आहे, कारण आपण फ्रीवेने आलो, तुम्ही बघितलं असेल तो फ्रीवे पूर्ण मोकळाच होता. आणि यात आपला अजून 50 रुपये फायदा असा झाला आहे की आपण मॉर्निंगला एकदा त्या ब्रिजवरनं आलतो, म्हणजे कुलाबावरनं, म्हणजे वर्लीवरनं बँड्रा साईडला आलतो. आणि आता ही ट्रिप होती आपण बँड्रावरनं वर्ली साईडला गेलो, त्यामुळं ते रिटर्न झालं. रिटर्न आपण सिलिंग मारल्यामुळे आपल्याला येताना 100 रुपये चार्ज लागला, पण जाताना आपल्याला 50च लागेल, पण कस्टमरकडून आपल्याला 100 बिलमध्ये ॲड होऊन आलेत. त्यामुळे आपला हा 50 रुपये फायदा आला. तर हे टोटल आपली अमाऊंट झाली 340 रुपये, म्हणजे हे पर किलोमीटर आपल्याला ही ट्रिप 16-17 रुपयांनी पडली आहे, म्हणजे परवडली आहे आपल्याला रिटर्न वर्ली सिलिंग मारल्यामुळे. तर ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पुढची ट्रिप लागली महालक्ष्मी मंदिरवरनं घाटकोपर ईस्टला ड्रॉप करायचं होतं. तर त्याचे आपल्याला 421 रुपये भेटलेत 20 किलोमीटरचे. तर ठीक आहे.
ही पण राईड आपल्याला म्हणजे 20 किलो 421 म्हणजे समजा पर किलोमीटर 21 रुपयांनी आपल्याला ही ट्रिप भेटली 21 रुपयांनी. तर चांगली आहे. मुंबईमध्ये रॅपिडोला आहे डिमांड इतकं कंटिन्यू राईड नाही आहेत, बट पण राईड येतात ते चांगले येतात ते. तर मी रॅपिडोच कंटिन्यू करायचा विचार करतोय. पण विषय असा आहे की आता बघा, आता टायमिंग झाला सगळं ऑफिस सुटण्याचा. या टायमिंगला आपल्याला जास्त करून फक्त साऊथ बॉम्बे साईडच्याच आता टिप घेतलेल्या बरं आहेत 7-8 वाजेपर्यंत. कारण जर 8च्या नंतर मला माहिती की कुठे ट्रॅफिक होतं काय नाही, त्याची डिटेलमध्ये मी तुम्हाला माहिती देईल व्हिडिओच्या एंडिंगला. तेव्हा आपण डिस्कस करूया, तुम्हाला सांगतो कसा एरिया असतो काय असतो. तर हा मित्रांनो, कालची शेवटची ट्रिप आपण हॉस्पिटलकडली घेतलेली, त्यानंतर आपण व्हिडिओ नाही बघितला. आता सकाळी आपण व्हिडिओ बनवतो कालच्या अर्निंगचा. तर बघा, आपण सकाळी काल शेवटची ट्रिप आपण हॉस्पिटलच्या इथे घेतली, मतलब मस्जिद बंदरला डोंगरीला. तर 20 किलोमीटरचे आपल्याला 332 रुपये भेटलेत. ड्रॉप करायला काय 30-34 मिनिटं लागलेत, कारण ईस्टर्न एक्सप्रेस हायवेने मी गेलो जो वडाळा हायवे. तर त्यामुळे 30-32 मिनिटात राईड कंप्लीट झाली. तर त्याचे आपल्याला 332 रुपये भेटलेत. तर ओव्हरऑल आपण अर्निंग बघूया. काल उबरवर टोटल अर्निंग झाली आहे 1178 रुपये उबरमध्ये. कॅल्क्युलेट करूया. 78 प्लस रॅपिडोमध्ये आपण काल केलं आहे 1695 रुपये. तर टोटल 1695. टोटल आपली झाली 2873 रुपये. हा CNG माझा पूर्ण गेला असेल. टोटल CNG इथं जसं मी सकाळी मॉर्निंगला सांगितलं, मुंबईला CNG 79 रुपयांनी आहे. तर टोटल 620 मध्ये CNG आपला फुल होतो. ठीक आहे, कारण एकदम नील असेल तर 750 बसेल, नाही तर 580-620च्या आसपास CNG मुंबईमध्ये फुल होतो आपल्याकडे कंपनी फिटेड वॅगनरचा. तर 650 मायनस करा तर उरले टोटल 2223 रुपये. म्हणजे टोटल काल मी मुंबईमध्ये काम केलं असेल 8 ते 9 तास काम केलं असेल, त्यामुळे प्रॉफिट आपला 2223 रुपये आहे. आता या प्रॉफिटचा एक दुसरा मुद्दा पण हेच आहे की मुंबईमध्ये जर काम करतोय, काल जसं मी एक्सपिरियन्स घेतला, तर रॅपिडो एक बेस्ट आहे. कारण रॅपिडोला काय आपल्याला रिचार्ज करायचं नाही, प्लस कमिशन काय द्यायचं नाही. बट उबर पण जास्त वेळा घ्यावं लागतं, कारण जसं रॅपिडो पुण्यात कंटिन्यू राईड्स नाही आहे, तसं मुंबईत पण असं नाही की रॅपिडोला कंटिन्यू राईड्स आहेत. तर उबर पण आपल्याला काय टायमिंगला काय जागी वापरावं लागेल. त्यानंतर दुसरा मुद्दा हा आहे की जर मुंबईत काम करायचं, मी प्रॉपर मुंबईचा आहे, त्यामुळे मला मुंबई काही नवीन माझ्यासाठी नाही आहे. आणि मला इकडले ॲड्रेस वगैरे थोडेफार माहिती आहे, म्हणजे थोडेफार नाही, मोस्टली सगळं माहिती आहे मला, कुठं ट्रॅफिक असतं काय नसतं वगैरे. त्यामुळे मी ट्रिप घेताना 3 गोष्टी बघतो. एक पहिली अमाऊंट, त्यानंतर किलोमीटर आणि टायमिंग. त्या मुंबईत टायमिंग बघितलेला इम्पॉर्टंट आहे. किलोमीटर बाय 2 किलोमीटर पण असं तिथं पोहोचायला आजाच पण लागू शकतो, कारण ट्रॅफिकचं काय सांगता येत नाही. म्हणून मी टायमिंग जास्त करून पहिला बघतो. टायमिंग बघतो, अमाऊंट बघतो आणि किलोमीटर बघतो. तर मला राईड वाटते ओके, तर मी लगेच ती राईड एक्सेप्ट करतो. तर असं केल्याने बघा आपला कमी वेळा जास्त अर्निंग होते. याला स्मार्ट वर्क बोलतात. कारण जर आपण असं कंटिन्यू ज्या का राईड येतात एक्सेप्ट करत चाललोय, आल्या एक्सेप्ट केल्या चला, तर मग उबरवर तुम्ही जर काम करता बघा, जर तुम्ही छोट्या अमाऊंटची राईड पिकअप करतात, त्यानंतर परत दुसरी पण छोट्या अमाऊंटची राईड पिकअप करतात, तुम्हाला कंटिन्यू फक्त त्याच आसपासच्या अमाऊंटमध्ये राईड आहे. म्हणजे 170ची तुम्ही एक्सेप्ट केली तर 170 याच अमाऊंटच्या राईड जास्त कंटिन्यू येणार. जर तुम्ही लॉंग राईड कुठली जरी एक्सेप्ट करताय, तर 2-3 लॉंग राईड तुम्ही एक्सेप्ट केला तर तुम्हाला कंटिन्यू लॉंग राईड येतात त्या दिवशी. तर असं एक रिदम पकडलं जातं उबरवर. बट तसं नाही करायचं. आपलं मुंबईमध्ये मी आता काम करतो, मी तर एवढं फॉलो करतोय. एक सर्वात पहिलं टायमिंग, त्यानंतर किलोमीटर आणि अमाऊंट. तर ठीक आहे, आजच्या दिवशीचा आपला प्रॉफिट एवढा झाला. आपण 8 ते 9 तास काम केलं. आता बघूया नेक्स्ट डेला आपण कंटिन्यू 12 तास रॅपिडो फक्त करून बघूया, इथं कंटिन्यू ट्रिप लागत आहे की नाही लागत आहे, म्हणजे आपल्याला समजेल की रॅपिडो इथं अर्निंग आहे की नाही ते. तर ठीक आहे मित्रांनो, असे डेली माझे अर्निंगचे व्हिडिओ बघण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक द्या.